हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आज आपण मेलाझ्मा म्हणजेच हायपर पिगमेंटेशन, याला मराठीमध्ये वांग म्हणू शकतो आपण. तर याचे कॉजेस, याची प्रिकॉशन, डायट आणि यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो तर हे पाहूया. तर मेलाझ्मा हा कॉमनली महिलांमध्ये असतो, जेंट्समध्ये सुद्धा असू शकतो, बट महिलांमध्ये जास्त याचं प्रमाण आहे. तर याचे कॉजेसमध्ये म्हटलं तर सनलाईट, जे लोक जास्त उन्हामध्ये काम करतात. सेकंड म्हटलं तर जेनेटिक प्रॉब्लेम असू शकतो. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स जर असतील तर मेलाझ्मा होऊ शकतो. आफ्टर प्रेग्नन्सी किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मेलाझ्मा वाढू शकतो. हार्मोनल थेरपी जे लोक घेत असतील, कॉस्मेटिकचा जर जास्त वापर असेल तरीसुद्धा, फोटोटॉक्सिक ड्रग असतील घेत जर असतील कोणी पेशंट तरी, आणि अँटी सीझर मेडिकेशन्स जर घेत असतील तर हे झाले त्याचे कॉजेस. आणि वन कॉज म्हणजे खूप साऱ्या स्टडीमधून असं दिसून आले की विटॅमिन B12 डेफिशियन्सी जर असेल त्या व्यक्तीमध्ये तरीसुद्धा मेलाझ्मा होऊ शकतो. तर तिथे मेलॅनिन पिगमेंट वाढलेलं असतं, म्हणून स्किनला खूप असा डार्कनेस येतो. तुम्ही हे पिक्चर्स पाहू शकतात. ज्या लेडी खूप कॉन्ट्रासेप्टिव्ह घेतात त्यांनासुद्धा हे होऊ शकतं. तर यामध्ये आपण डाएट काय घेऊ शकतो मेलाझ्मा कमी करण्यासाठी? तर आपल्याला विटॅमिन C आणि विटॅमिन E रिच फूड घ्यायचे आहेत. मग सायट्रस घेऊ शकतो, म्हणजे लिंबू सरबत घेऊ शकतो किंवा आंबट पदार्थ घेऊ शकतो. किवीज आहेत, नट्स आहेत, आल्मंड्स घेऊ शकतो, ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा फिश, हे असे पदार्थ आपण डाएटमध्ये 100% घेऊ शकतो. त्यानं बऱ्यापैकी फरक पडतो. तर लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, कॉन्स्टिट्युशनल आहेत, सिम्प्टोमॅटिक आहेत. आपण हिस्ट्री घेऊन पेशंटला इंडिकेटेड मेडिसिन देऊ शकतो. बट ही जी मेडिसिन मी तुम्हाला सांगणार आहे किंवा ही ट्रीटमेंट सांगणार आहे ती मोस्ट इंडिकेटेड आहे. तर आपल्याला विझलमेल एक्स मेलाझ्मा टॅबलेट घ्यायच्या आहेत, विझलच्या. तर 2 टॅबलेट 3 वेळा आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी बर्बेरिस ॲक्वी मदर टिंचर आपण ॲप्लाय करू शकतो किंवा ऑइंटमेंटसुद्धा मिळतं. तर जे सूट होईल ते आपण पेशंटला देऊ शकतो. जसा जसा टाईम जाईल, म्हणजे मिनिमम 3 मंथ्स, मॅक्झिमम 6 मंथ, त्याच्यानंतर पेशंटला रिझल्ट दिसू लागेल. बट वन कंडिशन, आपल्याला उन्हामध्ये जायचं नाही आहे जास्त, किंवा जर आपल्याला खूप जायचंच असेल तर आपण व्हाईट स्कार्फ किंवा व्हाईट ओढणी किंवा बांधू शकतो. त्यानं त्या उन्हाचा जास्त इफेक्ट होत नाही. तर असेच तुम्हाला वेगवेगळे होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवर, विशेषतः स्किनशी रिलेटेड काहीही पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.